राज्यकर्त्यांचं प्रेम हे राज्यावरती असावं, सत्तेवरती नाही असं ठाकरे म्हणतायत। आजचे राज्यकर्ते मुंबईकर नाहीत असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांचं मुलाखतीदरम्यान। आजचे राज्यकर्ते कंत्राटदारांसाठी काम करतात, उद्धव ठाकरेंनी सरकारवरती टीका केली। देवेंद्र फडणवीस नागपूरचे, अजून बाकीचे सगळे बाहेरचे। मी एकदा ना एकच गोष्ट म्हणून सांगतो, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि स्वित्झर्लंडला गेल्यावरती मी तो देश पाहत होतो आणि तो देश सगळ्या काय गाड्या फिरत आहेत, सगळ्यांकडे उत्तम नोकऱ्या आहेत, सगळे सुंदर रस्ते आहेत, उत्तम निसर्ग आहे, सगळं सगळं व्यवस्थित छान। तो सगळा देश पाहताना मला पहिला मनात प्रश्न आला, इथला विरोधी पक्ष काय करतो? म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती काय सांगतो तो की मी तुम्हाला हे देईन, मी तुम्हाला ते देईन, मी तुम्हाला त्या कल्पनेच्या बाहेर होतो मी। बरोबर आहे। मुंबईमध्ये मुंबईकरांना काय पाहिजे हे मला असं वाटतं मुंबईत तुम्हाला तिथे जन्माला आल्याशिवाय कळणार नाही। बाहेर येऊन ज्यावेळेला तुम्ही ती एखादी गोष्ट बघता, शहर बघता किंवा एखादा देश बघता ना, तुम्हाला समजणारच नाही तिथले प्रश्न काय ते। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का म्हणे। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे। आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत, दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत। जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का? त्यांच्या नागरिकांसाठी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात। त्यानंतर एक मोठी बातमी, मुंबईमध्ये जन्म घेतल्याशिवाय मुंबईचे प्रश्न कळणार नाहीत हा मुद्दा राज ठाकरेंनी या संयुक्त मुलाखतीत मांडला। देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत, त्यांना मुंबईचे प्रश्न कसे कळणार? मुंबईत जन्म घेतल्याशिवाय मुंबईचे प्रश्न कळणार नाहीत असं आजच्या मुलाखतीदरम्यान राज ठाकरे म्हणाले। तर ठाकरे बंधूंची युती ही कन्फ्युजन आणि करप्शनची असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधला। ही बसवलेली माणसं, बसवलेला माणूस फक्त मालकाचा ऐकतो। फडणवीसांनी केलेल्या टीकेवरती राज ठाकरेंकडून पलटवार करण्यात आला। मला कोणीतरी म्हणालं कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही। कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे ही युती, कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। एक कन्फ्युज आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे। यांचा सगळ्यांचा डोलारा जो आहे ना, या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे, बरं का। ही बसवलेली माणसं आहेत सगळी, ह्यातला बसलेला माणूस कोणीच नाहीये। आणि बसवलेला जो माणूस असतो ना, तो फक्त धन्याचा ऐकतो, मालकाचा ऐकतो। त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं, त्या सगळ्या गोष्टी करायच्या। त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही। आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत, कालच अजित पवार बोललेत ना। हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे, अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत। तर बाळासाहेब ठाकरेंशिवाय कोणताही ब्रँड नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। ब्रँड सांगण्याचा बँड वाजवू असा निशाणा ठाकरे बंधूंवरती फडणवीसांनी साधला। तर मोदी नसतील तेव्हा तुम्ही कोणाला ब्रँड म्हणणार असं उत्तर यावरती राऊतांनी एक प्रकारे प्रश्नच विचारलाय। या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही, हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदे साहेब, आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्या समोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी, बरं का, त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही। मग मोदी नसतील तर तुम्ही कोणत्या ब्रँडची ब्रँडी पिणार आहात मला सांगा जरा। शिवसेना प्रमुख हे नक्कीच या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या राजकारणातले ब्रँड होते। अशा विषयावरती फडणवीसांनी बोलू